Hello friends, inverse of the matrix is. So guys, here they have given 3 by 3 matrix आणि आपल्याला या 3 by 3 मॅट्रिक्सचा इन्व्हर्स फाइंड करायचा आहे. आता ह्याच्यामध्ये दोन मेथड्स आहेत गाईज. एक तर तुम्ही डायरेक्टली ॲडजॉईंट फॉर्म्युल्यानं त्याचा मॅट्रिक्स काढू शकता, पण मला वाटतं तीच सोपी आहे, डायरेक्ट फॉर्म्युला मेथड. सो आपण पण तेच यूज करूया. तर काय येणार आहे, ए इन्व्हर्स बाय ॲडजॉईंट मेथड विच इज इक्वल टू 1/डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए. कॉल दिस इक्वेशन नंबर 1. सगळ्यात पहिल्यांदा डिटर्मिनंट ऑफ ए फाइंड करूया. सो गाईज आपल्या इन्फॉर्मेशनसाठी मी पहिल्यांदा इथं मॅट्रिक्स ए लिहून घेतो. सो दिलेल्या मॅट्रिक्सला आपण ए अजूम करूया. ए इक्वल टू मॅट्रिक्स, व्हॉट इज दॅट मॅट्रिक्स, 1 0 0 3 3 0. बरोबर आहे का? येस, 3 3 0 5 2 -1 5 2 -1 हा आपल्याला दिलेला मॅट्रिक्स आहे. ठीक आहे. आता याचा पहिल्यांदा डिटर्मिनंट ऑफ ए फाइंड करून घेऊया. तर 1 इन ब्रॅकेट -3 -0 -0 +0. तर काय आला तुमचा डिटर्मिनंट, -3 विच इज नॉट इक्वल टू 0. दॅट मीन्स आवर ए इन्व्हर्स विल एक्झिस्ट. जर तुमचा डिटर्मिनंट हा नॉट इक्वल टू 0 असेल तरच तुमचा ए इन्व्हर्स एक्झिस्ट करतो. लक्षात ठेवा. ठीक आहे. आता ॲडजॉईंट ऑफ ए कसा फाइंड करायचा आपल्याला, सगळ्यात पहिल्यांदा कोफॅक्टर्स फाइंड करायचे आहेत आपल्याला रिस्पेक्टिव्हली. ओके. सो आपल्या सगळ्यांना माहिती आहे ॲडजॉईंट ऑफ ए इक्वल टू हा मॅट्रिक्स असतो गाईज. A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 and A33, where Aij is the cofactors of the given matrix. Cofactors of given matrix. लक्षात ठेवा, हे जे कॅपिटल A11 A12 आहेत ना, हे कोफॅक्टर्स ऑफ द गिवन मॅट्रिक्स आहेत रिस्पेक्टिव्ह एलिमेंटचे. ओके. तर फाइंड करून घ्या. A11 काय येईल तुमचा, A11 म्हणजेच -1 to the power 1 + 1 into eliminating the first row and first column, so it will be -3 which is equal to -3. Similarly A12 काय येणार आहे तुमचं, A12 विल बी 3. सेम फॉर्म्युला यूज जर केला तर -1 to the power 1 + 2 into, so it will be eliminating the first row and second column. First row and second column, so it will be -3. Okay. So minus minus, it will be -3. So minus +3. सिमिलरली गाईज आपल्याला कोफॅक्टर्स फाइंड करायचे आहेत प्रत्येक एलिमेंटचे. तर A13 काय येणार आहे, A13 येतोय तुमचं -9. मी डायरेक्टली लिहून टाकतो गाईज. नेक्स्ट A21 येईल तुमचा 0, A22 येईल -1 and A23 येईल -2 and A31 येईल 0, A32 0 and A33 will be 3. आता हे कसं फाइंड केलं तर आपण डायरेक्टली कोफॅक्टर्स बाय युजिंग द फॉर्म्युला, दॅट इज -1 to the power I + j इंटू मायनर ऑफ दॅट एलिमेंट. सिम्पली आता सबस्टिट्यूट करा व्हॅल्यूज इक्वेशन 1 मध्ये. तर तुमचा ए इन्व्हर्स येऊन जाईल गाईज -1/3 इनसाइड द ब्रॅकेट विल बी -3 0 0 3 -1 0 -9 -2 3. So guys, this will be your final value of the A inverse. So let's check which option will be the correct option guys. Okay. So which option will be the correct option guys? Yes, if you compare with the standard answer, second option -1/3 inside the bracket, first row will be -3 0 0, second row 3 -1 0 and the third row will be -9 -2 and 3. Hence second option will be the correct option. Thank you.